कसून नेलं ते सांगा. रोल मुलगी एक 5-6 दिवस आधी कोल्हापूरवरून आमच्याकडे आली होती. म्हणजे आत्याचं येणं हॉस्पिटलचं रुटीन होतं म्हणून म्हणजे त्यांचा काही 6 महिने आम्हाला कॉल नाही आला, पण नंतर 3-4 दिवसापूर्वी त्याच्या आईचा कॉल आला. ते कंटिन्यू सायलीला म्हणत होते, सायली तू आधीचं सगळं विसरून जा आणि परत ये राहायला. तिला अगदी फसवल्यागतच अगदी त्यांनी झालं. म्हणजे ती अगदी म्हणायची की मला नाही जायचं, आता मला नाही जायचं. तरीसुद्धा त्यांचं काय रात्रीत बोलणं झालं माहीत नाही आम्हाला. ती पोरगी न सांगता म्हणजे आम्हाला सांगितलं बँकेत जाते आणि तशीच गेली. दुसऱ्या दिवशी आम्हाला कळतंय की म्हणजे तिचं असं झालं. तर असं म्हणजे कोणाच्याही बाबतीत सर असं घडू नये. म्हणजे आमच्या लेकरासाठी आम्हाला न्याय मिळावा. आता म्हणजे तिचे जे गुरासारखे हाल केलेत ते कोणाचे होऊ नये, त्याला पण फाशी मिळावी आणि त्याच्या आई वडिलांना पण सोडू नये आणि त्याच्या बहिणीला पण. तर मुलीला त्रास होतोय असं कधी मुलीने तुम्हाला असं आईच्या नात्याने कधी असं सांगितलं नाही? आधी कधी सांगितलं नाही सर. ती आत्ता 6 महिने झालं जेव्हा आम्ही तिला आणलं ना, त्याच्यानंतर ती सांगायला लागली. मी तिला जीव तोडून सांगितलं, सायली तू तुझ्या पायावर उभी राहत, जाऊ नकोस त्यांच्या दारात परत, मान सन्मान असेल तर. कारण मी सुद्धा एक जॉब करते, त्याच्यामुळं मग तू सुद्धा तशीच हो, एक स्ट्रॉंग मुलगी हो. घटनाक्रम घडला त्याच्या आदल्या दिवशी मुलगी तुमच्याकडे होती, आमच्याकडे होती. देवाला जाताना कशी नेली पासून? त्यांनी आदल्या दिवशी तिला म्हणजे 2-3 दिवस आधी कॉल करत होते आणि परस्पर म्हणजे त्यांचं काय बोलणं झालं माहित नाही. आम्ही तिला फोन सुद्धा सर दिला नव्हता. ज्यावेळेस मुलगी तुमच्याकडे होती मग मुलीला घ्यायला तो स्वतः आला होता? तो स्वतः नाही आला, का मुलगी कोणीच नाही आलेलं. मग? ती तिथनं गेली. ती म्हटली मी बँकेत जाते, तशीच गेली. ती काय घरी परत आलीच नाही. आम्ही त्याला रात्री कॉल केले तर त्यांनी काय कॉल उचलले नाहीत. त्यांनी सांगितलं पण नाही की ती आमच्याकडे आली आहे. आम्हाला जेव्हा दुसऱ्या दिवशी पोलिसांचा फोन आला तिकडनं अफजलपूर पोलीस स्टेशनमधनं, तेव्हा आम्हाला कळतंय की असं काहीतरी घडलंय. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की म्हणजे त्यांना चांगली शिक्षा व्हावी, त्याला फाशीची शिक्षा व्हावी, त्याच्या आईवडिलांना तर सोडूच नये. आई वडील देखील या घटनेमध्ये सहभागी आहेत. ते खुशाल बघत तिथे उभे राहिलेत. जर म्हणजे एखाद्याचं तुमचंच लेकरू असतं तर तुम्ही असं केलं असतं का? लग्न झाल्यापासून त्यांना तुम्ही काही पैशाची मागणी केल्यानंतर काही मदत केली का? आम्ही तिला देत होतो, असं खूप वेळा दिलेलं आहे. वस्तू नाही दिल्या पण तिला खूप वेळा म्हणजे ती आजारी पडली इथं कधी ॲडमिट झाली तरी पण पैसे आम्हीच देत होतो दवाखान्याचे. तो एकदम 5-6 दिवसांनी सांगायचं की सायली खूप आजारी आहे. मग आम्ही तेव्हा आतापर्यंत तुम्ही किती पैसे दिलेत असं तुम्हाला म्हणजे मागणीनुसार? किरकोळ म्हणजे नाही का पैसे दिलेले. कधी आमच्या आईने 4,000 दे, कधी 3,000 दे, कधी 10,000 दे, कधी फोन मागितला तिने फोन दिलेला आहे तिला आम्ही. एका टायमाला 10,000 रुपये असे बऱ्याच वेळा तिने पैसे घेतलेले आहेत. कधी कॅश घे, कधी ऑनलाईन दे, असं दिलेले आहेत आम्ही. त्यावर त्यांची ओळख झाली. मावशी तुमचं नाव काय आणि तुमचं त्या मुलीचं नातं काय होतं? माझं नाव रोहिणी, मी मुलीची आत्या आहे. मी तिला लहानपणापासून सांभाळली. म्हणजे झाली त्या पहिल्या दिवसापासून ती माझ्याच हातावर लहानाची मोठी झाली. शिकायला सुद्धा ती कोल्हापूरमध्येच होती. 15 दिवसात त्यांनी तिची वाट लावली. 16व्या दिवशी लव्ह मॅरेज केलं आळंदीला आणून. आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं. इंस्टावर वगैरे आम्हाला कळलं की त्यांनी लव्ह मॅरेज केले. आम्ही नंतर गेलो त्यांच्याकडं, भेटलो तिला, पण जास्त आम्हाला तिला भेटू दिलं नाही. रात्री दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेला. आम्ही एवढे फोन केले तिला पण आम्हाला भेटू दिलं नाही त्यांनी. मग सकाळी आम्ही आलो. नंतर मग ती पैसे पाहिजे असले की यायची, फोन करायची. त्यांचं घर बांधायचं म्हणून तो सतत तिला पैशाची मागणी करायचा. मग गाडी घ्यायची, पैसे घ्यायचे. आम्ही कपड्या लत्त्यापासून तिला खायचं असलं तरी ती मला मागायची. आम्ही तिथनं कोल्हापूरमधनं पुण्यातनं तिला सगळं पुरवायचं. चप्पल देखील आम्ही घ्यायचो माहिती का, दवाखाना वगैरे सगळं सतत पैशासाठी. आणि पोरीवर नाही ते आळ लावले त्यांनी मेल्यानी. आणि बुधवारी घटनेच्या 1 दिवस आधी मी बँकेत जाते म्हणून माझ्याच फोनवर त्यांनी फोन केला आणि म्हणे सायली कुठे? तर मी म्हटलं झोपली आहे. तिला सांगा की म्हणे नाही का जे झालं गेलं ते सोड आणि ये म्हणून. तर ती काय बोललीच नाही त्याच्याबरोबर. परत त्यांचं काय SMS वगैरे बोलणं झालं मला माहीत नाही सर. आणि ती बँकेत जातो म्हणून जी गेली, मी दवाखान्यात गेले रुटीनला आणि ती गेली. आणि गुरुवारी 4 वाजता त्यांनी घेऊन गेला आणि तिला त्यांनी मारली. व्हिडिओ वगैरे सगळे आहेत. आम्हाला बॉडी सुद्धा आणता आली नाही सर. म्हणजे इतकी मी बदनशिबी ठरले माहिती का, मला हात सुद्धा नाही लावता आला तिला. तुम्हाला त्याचं लव्ह मॅरेज लग्न मान्य होतं का? मान्य म्हणजे काय करणार होतं सर?
तर आम्ही सांगा बरं, एकदा घटना घडून गेल्यानंतर काय करणार होतो? साधारण किती दिवसाचा कालावधी असेल हा सगळा पूर्ण? 3.5 वर्षाचा. 3.5 वर्षात तो मुलीला काय त्रास होता? तो मारहाण करायचा. आता ती माझ्याकडं आली ना, तेव्हा ती सांगायला लागली की, मी म्हटलं की सायली नको जाऊ तू, जर तो तुला त्रास करत असेल. तिचे आई बाबा पण तेच म्हटले की नको जाऊ, आपण एक निर्णय घेऊयात. हां, तर म्हटले की ती गेल्यानंतर किती दिवसाची घटना आहे आता? अहो, आदल्या दिवशी गेली आणि दुसऱ्या दिवशीची घटना ही एकच रात्र, त्यातून 4 वाजता तो घेऊन गेला तिला. तिथं पोलिसांनी काय माहिती दिली तुम्हाला, कशामुळे हा प्रकार घडला, काय झालं? पोलीस त्याने सांगितलं की मी प्लॅन करून आणले, मला तिच्यावर संशय आहे म्हणून मी तिला मारली म्हणून. मुलीला काय नाही, त्यांनी आधी सगळंच करून घेतलं, पण आम्हाला त्यांनी चांगलं सहकार्य केलं. आता तुमची काय मागणी आहे तुमची आता? आता तुमची काय मागणी असणार आहे? त्याला फाशी व्हायला पाहिजे. जर तो असा सुटला तर 1-2 वर्षांनी परत दुसरं कुणाची तरी लग्न करणार. तिलाही तो असाच वागवणार ना. आदल्या दिवशी मंगळवारी तिच्या आई वडिलांनी त्याला सोडून आणलेलं, इथं की रिक्षा किंवा काहीतरी भांडणं झाली, त्याला सोडून आणले. त्याच्या आधी तो 2 महिने चौकीत होता. अटक कशाबद्दल होता आम्हाला काहीच माहिती नाहीये, पण तो जेलमध्ये होता. तुमची काय मागणी आहे आता? त्याला फाशी व्हायला पाहिजे. कमीत कमी दुसरे तरी लेकरू वाचेल. जर त्याने असंच जर एक करत राहिला तर त्याला ती सवयच लागून जाणार ना. माझ्याही मुलीला न्याय पाहिजे सर मला. आणि एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा तिचे, इतकं कूर मारून, इतकं नीच पातळीवर असतं माणूस की जीव गेलेला बघतो म्हणजे हा माणूस म्हणायचं का? ही घटना घडल्यावर त्याच्या आई वडील बरोबर त्या मुलाच्या, हो. तुमचं काय त्याच्या आई वडिलांबरोबर काय बोलणं झालं का कधी आता घटना झाल्यानंतर? घटना झाल्यानंतर पोलीस चौकीतनं मी ज्यांचा फोन आला ना त्यांना म्हटलं की तिथं ती कोण आहे का त्यांच्याकडचं, तर त्या म्हणाले की त्याची आई आहे म्हणून. मी बोलले, मी रेकॉर्ड करून घेतलेले. इतकी नॉर्मल. जर आपला मुलगा एखाद्याच्या मुलीचा खून करतो आणि ती बाई किती घाबरायला पाहिजे. नॉर्मल बोलत होती ती माझ्याशी, माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला मी ऐकवते. म्हणजे त्यांना काही नाही म्हटलं, ठरवूनच केलं असणार ना हे सगळं. आई मुलगा त्यांनी सगळं ठरवण्याची कार्य केलं. हां, मला सांगा सर, ड्रायव्हर, आई वडील, जर हे तिघं अजून कोणी आले असते तर माझी मुलगी नक्कीच वाचली असती ना. ते गाडीत बसलं तर हा तिला मारतोय. तुम्ही तुमचा तिथं जबाब नोंदवला तिथल्या पोलीस स्टेशनला? हो म्हणजे जी घटना घडली 3 वर्षात, हा हो हो, सगळं सांगितलेलं आहे. ते राहत कुठं होते? हे दत्तोबाची वाडी मळदेच्या तिथे नाही का, बारामतीत काय काम करायचं तो? रिक्षा चालवायचा. नाव काय त्यांचं? अक्षय दत्तात्रय जाधव. 3 वर्षामध्ये मुलीने तुम्हाला कधी सांगितलं नाही का की घरात मला त्रास देता येईल? ती सांगायची ना, सांगायची होती की मला. एफआयआर वगैरे पोलीस स्टेशनला काय दाखल केली? नाही केली. ती म्हणायची समाज काय म्हणाल. मी तिला म्हटलं सोडून दे, तू ये. आता तिने CITचा फॉर्म भरलेला, तिला वकील व्हायचं होतं. तिने CITचा फॉर्म भरलेला कोल्हापूरमध्ये. तिने तयारी पण केलेली की आता तुम्हाला नाही जायचं, मला खूप त्रास देतोय तो. पण मी जर सोडून राहिले तर समाज मला काय म्हणेल. मी मनाने केलंय, लोक मला नावं ठेवतील. मी एवढं पण तिला म्हटलं, तू समाजाचा विचार करू नको, तू तुझा जीव वाचव. मुलीला मारण्यामध्ये सर्वांचा हात दिसतोय, सासू सासऱ्यांचा. नक्कीच सर, जर गाडीत बसून राहतात म्हटल्यावर मग नक्कीच होते ना त्यांचं. मुलीला ज्यावेळेस त्यांनी बोलावून घेतलं त्याचे काही कॉल रेकॉर्डिंग, त्याचे काही मेसेज तुम्हाला मिळालेत का? आहेत का तुमच्याकडे काय अवेलेबल? नाही, त्याने आहे का नाही म्हणजे तू धंदा कर सगळे आहेत. मेसेज त्यांनी 8 दिवसापूर्वी पाठवलेले, तर तिने मला दाखवलं, तू हो बघ असे असे त्यांनी मला मेसेज पाठवलेत आणि बघ मी जाणार नाही. तर मी म्हटलं बघ सायली, काय म्हणजे त्याच्या नजरेत तुझी किंमत काय, की तू धंदा कर, ते पैसे आण, आपण गाडी घेऊ फिरू. सगळे माझ्याकडे ते SMS आहेत. ते काय जुने पुरावे आहेत, त्या पुराव्यावर तुम्ही इथल्या पोलीस स्टेशनला जाऊन त्या मुलाची आणि त्याच्या आई वडिलाची काय तक्रार करून बघायचं बारामतीमध्ये. सर मग त्यांना ऐकतं नाही होणार का सगळं? ते प्रूफ तर द्यावं लागेल ना प्रूफ देणार की पोलिसांना. इथं मग ते तक्रार देऊन ते प्रूफ देणार का तुम्ही त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी? अजून म्हणजे तिकडून मग त्यांना इकडं आणणार ना ते. मग त्यांना ह्यांना नातेवाईकांना सगळं ऐकतं करायचं. सर आम्हाला किती त्रास झालाय. पोलिसांना बरोबर आहे ना. शिक्षा होण्यासाठी ती पुरावे तुम्ही पोलिसांना देणार का? तिकडे दिले पण आम्ही दिले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.